मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे पुनश्च एकदा तुमचं माझ्या DK टीचर सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, नुकतीच आपली संकलित मूल्यमापन क्रमांक 2 मधली पॅट जी अंतर्गत जी आपण चाचणी घेतली मराठी, इंग्रजी आणि गणित विषयांची, ती पॅट चाचणीचे गुण आपल्याला स्विफ्ट चॅट ॲपवर भरायचे आहेत. आता हे गुण कसे भरायचे याबाबत आपण आजच्या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत. यापूर्वीसुद्धा ज्या पॅटच्या चाचण्या झाल्या त्याचे गुण आपण भरलेले आहेत, त्यामुळे आपल्याला थोडीशी याची प्रोसेस माहिती आहे. आपण या चाचणीचे गुण कसे भरायचे ते सुद्धा आज पाहणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला यासाठी आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल असलेलं स्विफ्ट चॅट ॲपवर आपल्याला जावं लागणार आहे. तर बघा, इथं तुमच्या लक्षात येईल, इथं मी ह्या ॲपचं इथं तुम्हाला लोगो दाखवते. हे ते स्विफ्ट चॅट ॲप आहे. या ॲपला पहिल्यांदा तुम्ही डायरेक्ट असं न उघडता, हे ॲप डायरेक्ट न उघडता हे फक्त तुमच्याकडे इन्स्टॉल असणं गरजेचं आहे. अपडेट अवेलेबल जर असं तुमच्यासमोर येत असेल तर हे अपडेट इथून डाउनलोड करा आणि हे ॲप काय करा, अपडेट करा. इथं अपडेट येईल. हे ॲप अपडेट झाल्यानंतरही त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. ठीक आहे. तर आता या ॲपवर माहिती भरण्यासाठी किंवा गुण भरण्यासाठी एक लिंक आवश्यक आहे. ती लिंक बघा, इथं मी माझ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये टाकलेली आहे. टीचर सपोर्ट नावाचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, तिथं टाकलेले आहे. ही लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देतो. त्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही त्याच्यावर डायरेक्ट क्लिक करून हे मार्क भरू शकता, किंवा हा जो मी व्हिडिओचा मेसेज तयार करणार आहे व्हॉट्सअप ग्रुपवर इतर व्हॉट्सअपवर टाकण्यासाठी, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मी ही लिंक देईन. तर बघा, या लिंकवर मी क्लिक करतो. लिंकवर क्लिक केल्यानंतर आपण त्या स्विफ्ट चॅट ॲपमध्येच जाणार आहोत आणि तिथंच आपल्याला डायरेक्ट हे गुण भरायचे आहेत. म्हणजे त्या स्विफ्ट चॅट ॲपवर आपल्याला या लिंकच्या माध्यमातूनच जावं लागतं. आपण डायरेक्ट त्या ॲपमध्ये जाऊन गुण भरू शकत नाही. आता इथं आलेलो आहोत, बघताय तुम्ही. कधी कधी कनेक्शनचा प्रॉब्लेम होऊ शकतो. आता हे बघा, खाली कनेक्टिंग, नो कनेक्शन असं होतं. आता इथं मला काहीही टाकावं लागलेलं नाही, कारण मी यापूर्वीच पासूनच स्विफ्ट चॅट ॲप वापरत आहे. त्यामुळे डायरेक्ट मला काय दिसतं आहे तिथं बघा, इयत्ता दिसत आहेत. तुम्ही बघू शकता इथं खाली या इयत्ता दिसायला लागलेल्या आहेत. तर या इयत्तेपैकी मला आता एक इयत्ता निवडायची आहे. समजा मला तिसरीच्या इयत्तेचे गुण भरायचे, तर मी या तिसरीच्या वर्गावर क्लिक करेन. क्लिक केल्यानंतर आता मला इथे विषय आलेले आहेत, फर्स्ट लँग्वेज, मॅथ्स आणि थर्ड लँग्वेज. आता या तिन्ही विषयांचे मला गुण भरायचे आहेत, पण एक एक विषय मला आधी काय करावं लागणार आहे, पूर्ण करावा लागणार आहे. समजा आता मी इथं फर्स्ट लँग्वेजवर क्लिक केलं. फर्स्ट लँग्वेजवर क्लिक केल्यानंतर बघा, इथं आता सिलेक्ट रिस्पॉन्स नावाचं एक टॅब आलेलं आहे. तर या सिलेक्ट रिस्पॉन्सवर आपल्याला क्लिक करायचं. सिलेक्ट रिस्पॉन्सवर क्लिक केल्यानंतर आता कोणत्या विषयाचे गुण तुम्हाला भरायचे आहेत, तर फर्स्ट लँग्वेजचे भरायचे आहेत. पण फर्स्ट लँग्वेजमध्ये या 10 भाषा दिलेल्या आहेत. आता माझी मराठी भाषा आहे, त्यामुळे मला आता मराठी फर्स्ट लँग्वेज निवडावं लागणार आहे. तर मराठी फर्स्ट लँग्वेज या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथं आहे. तर या मराठी फर्स्ट लँग्वेजवर मी क्लिक करणार. क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय परत येते बघा, की प्लीज रिव्ह्यू अँड कन्फर्म द डिटेल्स ऑफ सिलेक्टेड क्लास 3. म्हणजे हे तुम्ही सिलेक्ट केलेलं सगळं बरोबर आहे का, तर यस करूया. यस केल्यानंतर आता माझ्याकडे तिसरीचे जे विद्यार्थी आहेत 2, त्या दोघांची नावं इथं आलेली आहेत. त्यातल्या आता एका विद्यार्थ्याला मी निवडून त्याचं गुण भरणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांसमोर पेंडिंग हा शब्द तुम्हाला दिसत आहे. तर पेंडिंग शब्द हा काय आहे, कारण अजून त्याचे गुण भरलेले. ठीक आहे. आता हा पहिला जो विद्यार्थी आहे, तर त्या विद्यार्थ्याच्या नावावर मी क्लिक करतो, आदित्य संपत शेवडे. त्याच्यावर नावावर क्लिक केल्यानंतर तो प्रेझेंट आहे की ॲब्सेंट, तर तो परीक्षेला प्रेझेंट आहे, पण प्रेझेंटवर क्लिक केलं. मध्ये मध्ये असं हे नो कनेक्शन येत राहतं, त्यामुळं थोडा वेळ तुम्ही त्याची वाट बघायची. परत एकदा ते कनेक्ट होऊन पुढं आपल्याला घेऊन जातं. तर बघा, हे परत कनेक्ट झालं, प्रेझेंट आहे. प्रेझेंट असल्यानंतर परत इथं तर प्रेझेंट बहुतेक त्यानं घेतलेलं नाही. काय करूया आपण, परत एकदा प्रेझेंट सिलेक्ट करूया. प्रेझेंट सिलेक्ट केल्यानंतर आता इथं बघा, पहिल्या प्रश्नाचं आपल्याला गुण भरण्यासाठी मिळालं आहे. पहिला प्रश्न जो तोंडीमधला पहिला प्रश्न आहे, त्याला 5 पैकी किती गुण पडले, इथे तुम्हाला चौकोन दिसत आहेत. काहीच जर त्यानं सांगितलं तर 0, थोडं सांगितलं तर 1, 2 अशा पद्धतीचे त्याला किती गुण पडलेले आहेत 5 पैकी. तर समजा त्याला 4 पडले, तर 4वर मी क्लिक करेन. 4वर क्लिक केल्यानंतर काय आहे, परत दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आले. तर दुसऱ्या प्रश्नालाही त्याला 4 पडलेले आहेत. या पद्धतीनं परत आपण पुढं गेलो तर परत बघा, क्वेश्चन 3ला त्याला किती पडलेले आहेत, 0 किंवा 1 गुणांचाच प्रश्न आहे. मग त्याला 1 पडले किंवा 0, तर 1 पडलेला आहे. पुढं चौथ्या प्रश्नाला त्याला किती पडलेले आहेत, तर चौथ्या प्रश्नाला त्याला जो चौथा प्रश्न आहे, चौथ्या प्रश्नासाठी त्याला 4 पैकी किती पडलेले आहेत ते आपल्याला यायचं. तर मी आता लिहितो 2 पडलेले आहेत. परत एकदा नो कनेक्शन आलेलं आहे, ते आपोआप क्लिअर होईल. ठीक आहे. ओके. आता चौथ्या प्रश्नाचा परत एकदा मी गुणदान करतो, नो कनेक्शनमुळं ते घेतलं नव्हतं. 5व्या प्रश्नासाठी आता किती गुण पडलेले आहेत, 1 ते 4 पैकी तर 4 गुण पडलेले आहेत. ठीक आहे. 6व्या प्रश्नासाठी
3 गुण पडलेले आहेत. पुढे जात राहूया आपण असंच. 7व्या प्रश्नासाठी 3 गुण पडलेले आहेत. त्यानंतर पुढे जाऊया 8व्या प्रश्नासाठी 2 गुण मिळालेले आहेत. पुढे जाऊया 9व्या प्रश्नासाठी 3 गुण मिळालेले आहेत. 10व्या प्रश्नासाठी 3 गुण मिळालेले आहेत. 11व्या प्रश्नासाठी आता इथं 11व्या प्रश्नासाठी भरपूर रिस्पॉन्स आहे, त्यामुळे इथे सिलेक्ट रिस्पॉन्स आलेला आहे. त्याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला गुण उघडतील. तर 11व्या प्रश्नाला 6 पैकी गुण आहेत, त्याला इथंसुद्धा 3 गुण मिळालेले आहेत. आणि आता हे सगळं झालेलं आहे. सगळं झाल्यानंतर बघा इथं आता वरती तुम्हाला इथं आलेली माहिती सगळे दिसते बघा. इथं हे शिक्षकाचं नाव आहे, इथं विद्यार्थ्याचं नाव आहे, त्याचा विषय दिलेला आहे आणि त्या विषयाचं त्याचं गुण हे काय झालेले आहेत, भरलेले आहेत. रेकॉर्ड सबमिटेड 16/4 असं आलेलं आहे. सबमिटेड बाय शिक्षकाचं नाव आलेलं आहे. आता हे सगळं त्या विद्यार्थ्याची माहिती आली, त्याचे गुण गेलेले आहेत आता म्हटलेलं आहे. आता इथं काय म्हटलेलं आहे, सबमिट अनादर परफॉर्मन्स, म्हणजे त्याच वर्गातल्या दुसऱ्या विद्यार्थ्याचा तुम्हाला परफॉर्मन्स किंवा मार्क भरायचे असतील तर या ठिकाणी करायचं आहे. आणि जर तुम्हाला इयत्ता बदलायची असेल, विषय बदलायचा असेल, दुसऱ्याच इयत्तेत किंवा दुसऱ्या विषयावर जायचं असेल तर होम मेनूवर जायचं आहे. ठीक आहे. दुसऱ्या विद्यार्थ्याचं भरायसाठी या ठिकाणी क्लिक करायचं, रेकॉर्ड परफॉर्मन्स ऑफ अनादर स्टुडंट, म्हणजे परत एकदा नावं येतील आणि दुसरा विद्यार्थी निवडून तुम्ही याच पद्धतीनं फर्स्ट लँग्वेजचे गुण भरू शकता. आता ते मी तुम्हाला सांगत नाही, होम मेनूवर गेल्यावर काय करता येईल ते सांगू. आता होम मेनूवर मी क्लिक करतो. होम मेनूवर गेल्यावर आता बघा इथं तुम्ही व्ह्यू समरीमधून भरलेले गुण बघू शकता आणि रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्समधून इथं जाऊन इथं वेगळे इयत्ता वेगळे वर्ग निवडू शकता. पण चला रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्सवर जाऊया. नो कनेक्शन, वेट अ सेकंड. आता बघा परत एकदा रेकॉर्ड स्टुडंटवर क्लिक करतो. आता परत आपल्याला इयत्ता निवडण्याची सुविधा मिळालेली आहे. क्लास 4वर गेलो. आता क्लास 4मधल्या किंवा मगाशी मी क्लास 3मधल्या मराठीचे गुण भरले होते, म्हणून मला जर समजा मध्येच मागं जायचं असेल तर काय करायचं बघा, इथं हे 4 जे बॉक्स आहेत त्या बॉक्सवर क्लिक करायचं. आता इथं समजा एखाद्या विद्यार्थ्याचे गुण चुकले असतील, एखादा प्रश्न भरायचा राहिला असेल तर एडिट रजिस्ट्रेशनवर जाऊन तुम्ही काम करू शकता. ते आपण नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये बघूया. आपल्याला होम मेनूमध्ये जाऊन काय करायचं आहे बघा, होम मेनूवर मी क्लिक करतो. आता इथं यस म्हणायचं. यस म्हटल्यानंतर इथं रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स म्हणायचं आणि परत एकदा मी क्लास 3 घेतो. क्लास 3 घेतल्यानंतर आता इथं मी काय करतो, इथं मॅथ्स घेतो. मॅथ्स घेतल्यानंतर इथं यस करायचं, सगळी माहिती बरोबर आहे. हा पहिला विद्यार्थी ज्याचं मी मराठीचे गुण भरले आहेत त्याच्याच आता गणितचे गुण भरणार आहे. त्याच्या नावावर क्लिक करतो. प्रेझेंट म्हणतो त्याला. प्रेझेंट म्हटल्यावर पहिल्या प्रश्नासाठी त्याला किती गुण आहेत, 5 पैकी 5 आहेत. दुसऱ्या प्रश्नासाठी त्याला 4 गुण आहेत. तिसऱ्या प्रश्नासाठी त्याला 7 गुण आहेत. चौथ्या प्रश्नासाठी हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे अशा पद्धतीने ओपन होतो, 11 गुण आहेत. 5व्या प्रश्नासाठी 4 गुण आहेत. पुढच्या प्रश्नासाठी 2 गुण. त्याच्या पुढच्या प्रश्नासाठी 4 गुण. हे झालेलं आहे. इथं तुम्ही परत एकदा त्याची माहिती आलेली बघू शकता. शिक्षकाचं नाव, विद्यार्थ्याचं नाव, विषय, त्यानंतर त्याचं सगळं कधी मार्क भरले वगैरे, त्याचं ID वगैरे सगळं येतं, कोणी भरलं हे सगळं येतं. आणि परत एकदा आलेलं आहे रेकॉर्ड अनादर स्टुडंट परफॉर्मर किंवा होम मेनू. होम मेनूवर जाऊया. होम मेनूवर गेल्यानंतर परत रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स. इथून आता इयत्ता बदलून तुम्ही त्या एखादा विद्यार्थी निवडून त्याचा विषय निवडून मार्क्स भरू शकता. तुम्हाला मध्येच जर मागं जायचं असेल तर या 4 बॉक्सकडं जायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि विद्यार्थी किंवा वर्ग निवडण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य वेगळं मिळू शकतं. तर यामध्ये आता ज्या अडचणी येतात, काही शिक्षकांचे नव्यानं जेव्हा ते शिक्षक ॲप घेतात तर त्यांना डायरेक्ट हे सगळं ओपन होणार नाही. तर त्याला पहिल्यांदा राज्य निवडावं लागेल, जिल्हा निवडावं लागेल, शाळेचा UDIS टाकावा लागेल, मग शाळेचं नाव येईल, ते शाळेचं नाव बरोबर आहे का यस म्हणावं लागेल. एवढ्या सगळ्या गोष्टी त्यांना कराव्या लागतील. आणि जे आधीपासून वापरतात त्यांना डायरेक्ट हे गुण भरण्यासाठीच्या सगळ्या टॅब्स येतील. तर हा महत्त्वाचा व्हिडिओ होता, अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण आता हे काम आपल्याला करायचं आहे. आणि याची मुदत जी आहे, या चॅटबोटवर गुण भरण्यासाठीची मुदत ही 15 एप्रिलपासून सुरू झालेली आहे आणि ती 26 एप्रिलपर्यंत त्याचा शेवट आहे. तर तुम्हाला 15 एप्रिल ते 26 एप्रिल इतक्या वेळेमध्ये हे गुण भरायचे आहेत. तर या पद्धतीने तुम्ही गुण भरा. कोणतीही अडचण आली, काही प्रॉब्लेम आला तर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.